साकारली गेली आहे ही स्पर्धा वाघवीळ वुमन प्रीमियर लीग. वाघवीळच्या गावातील आन बान शान म्हणजे जो महिलांचा गौरव, महिलांचा मान सन्मान, वाघवीळ प्रीमियर लीग वुमन्स. तर पहिला बॉल हा स्ट्रेट उभेत गेलेला आहे आणि हा कॅच सुटल्यामुळे धावांसाठी संधी मिळालेली आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत आणि दुसरा बॉल हा टाकला आणि हा बॉल खालून गेल्यामुळे बॉलरच्या समोर आला. तर हा तिसरा बॉल टाकला आणि हा फुल टॉस स्क्वेअर कटला गेलेला आहे आणि बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे आणि हा खूप छान आपण फलंदाज. खूप चांगली बॅटिंग आहे आणि खूप चांगला फटका. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला टोलवलं गेलं त्या ठिकाणी. हिनल यावेळेस उंच चेंडू होता, भीमर चेंडू हाताळला गेला. पंचांकडून नोचा इशारा. हा जरी कॅच कॅरी केला असता तरी देखील या कॅचचा काहीही फायदा होऊ शकला नसता. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. नोचा चेंडू मात्र घोषित केलाय, म्हणजेच म्हणायचं गेला तर उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. क्लिंग बॉल दांडी गोल. मात्र फ्री हिट आहे. नशिबाची साथ. फ्री हिट असल्या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी एक संधी आहे फलंदाजाला पुन्हा खेळण्याची. फ्री हिट आहे म्हणजे पुन्हा खेळण्याची संधी आहे. आज कदाचित मला वाटते खुशी ज्यावेळेस घरातून निघाली असेल ना हिनल, त्यावेळेस तिच्या जिभेवर दही साखर टाकली असेल तिच्या आईने. त्याच्यामुळे आज कुठेतरी लक फॅक्टर या मुलीचं दिसते मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चांगला चेंडू स्ट्रेट चेंडू हाताळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मागे यष्टीचे आपण पाहिलं. डॉट बॉल. एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना दोन्ही संघानं पराभवाचे चटके सोसलेत आणि तिथून मात्र स्वतःला सावरावं लागेल. 5 बॉल मध्ये 8 रन झालेले आहेत आणि हा पुढचा बॉल टाकलाय. 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनची शक्यता नाहीये आणि समीक्षा यांच्याकडे 1च रन झालाय. ओव्हर संपले. षटक संपला आहे. नो टाकलाय. 1 चेंडू असेल. 1 बॉल आहे बघा जरा चेक करा. 1 नो आहे. 2 डॉट आले. ओव्हर झाले. षटक संपले. ओव्हर झाले. तुझी बॉलरची इच्छा असेल तर टाक अजून 2-3 चेंडू. ती पण तयार होती लगेच जायला. ती सांगते मला ऍक्च्युअली 6 ओव्हर टाकायला सांगितलं टाकेल. तर नवीन गोलंदाज जयश्री या पिचवर उतरलेले आहेत आणि आपण पाहू शकतो जयश्री मात्र या वयाने वयस्कर असल्या तरीही त्या तितक्याच जोशाने गोलंदाजी करतायत. मागच्या मॅच मध्ये आपण त्यांना पाहिलेलं होतं आणि त्यांनी हा बॉल स्ट्राइकला खुशी आहे आणि हा बॉल टाकलाय स्क्वेअर कटला आणि बाउंड्रीच्या बाहेर. हा असा चौका आपण मस्त बघू शकतो इथे. तर या चौकाच्या सहाय्याने धावसंख्या 13 झालेली आणि दुसरा बॉल स्क्वेअर कटला बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. आणखी एक चौका. आपण फलंदाजी खूप छान बघू शकतो आणि अजून एक जर चौका लागला तर अगोदरच्या जाहीर केलेल्या पारितोषिकाप्रमाणे 3000 रुपये हे जाहीर केले जाईल. संधी आहे. खुशी तू पण आनंदित होशील आणि तुझा संघ देखील आनंदित होईल. खुशी को खुशी प्राप्त करने के लिए एक बाउंड्री की जरूरत. एक चौकार मारायचा आहे आणि ज्ञानेश्वर दादांकडून तुला दिले जातील 3000 रुपये. हा 3000 रुपयाचा चेंडू असेल. किती वजन असेल माहिती नाही पण 3000 रुपयाचा चेंडू आहे.
सिक्स आणि हा 6 मारलेला आहे. हा आपण खूप छान तलपलेली बॅट आहे खुशीची आणि आपण खूप छान फलंदाजी ही पाहू शकतो मॅचवर. नाही ते 3000 नाही, हा षटकार आला ना, चौकार आला असता तर 3000 असते. तीन षटकार 3 चौकार 3000 रुपये असतील. मिस्टर स्टोका आहे, चेंडू बराच वेळ हवेत होता. स्क्वेअरलेगचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. नॉन स्ट्राईकला थ्रो चांगला पाहायला मिळत नाहीये. और थ्रो केला गेला, आणखीन एक धाव मोजावी लागली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25 धावा या फलकावर. क्षेत्ररक्षण खूप छान आपल्याला बघायला मिळालं इथे केया वॉरियर्स यांच्याकडनं आणि धावा झालेल्या आहेत 2. तर 27 हा स्कोर आपल्याला आता मॅचमध्ये बघायला भेटतोय. आणि लास्ट बॉल हा जयश्री म्हात्रे यांच्याकडून टाकलेला आहे आणि हा बॉल नो बॉल धरला जाईल आणि 1 रन कंप्लीट केलेला. अंपायरच्या इशाराशिवाय आपण नो बॉल नाही धरू शकत आणि 1 रन झालेला आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झाला आहे. धावसंख्या फलकावर लागली 2 षटकं, माफ करा 2 षटकं या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. धावसंख्या झाली आहे फलकावर बिनबाद 28 धावा. तर षटक क्रमांक 3 आणि याचा पहिलाच बॉल टाकण्यासाठी कॅप्टन स्नेहा पाटील या आलेल्या आहेत आणि हा बॉल टाकलाय. चांगला चेंडू आपल्याला बघायला भेटतोय. बघूया किती रन्स होत आहेत. तर 1 रन झालेला आहे. दुसऱ्या रनची शक्यता आणि नाही, 1च रन झालेला आहे. तर ही 1 धाव आता या षटकात चालू केलेली आहे. आणि मैदानात आपल्याला बघायला भेटत आहेत की खेळाडूंच्या व्यतिरिक्तही काही खेळाडू दुसरे आहेत. आपली बाउंड्री लाईन ही धोक्यात दिसतीये. यांची पण एक टुर्नामेंट ठेवू नंदू पुढच्या वर्षी. आणि हा बॉल टाकला आणि हा हवेत गेलेला आहे. स्ट्रेट कट असा जातोय आणि बाउंड्रीच्या जाण्याची शक्यता. बाउंड्री पार बॉल गेलेला आहे. खूप छान अशी फलंदाजी आपल्याला बघायला दिसतीये अर्चना वॉरियर्सची. आणि पुढचा बॉल लवकरच टाकण्यात येईल. तर स्नेहा यांच्याकडनं बॉल फेक अजून झालेली आहे आणि हा ऑफ साइडला खूप छान असा क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतोय. फुटबॉलच्या प्रमाणे केलेला आहे पण क्षेत्ररक्षण खरंच सुरेख होतं आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर स्कोर 35 वर आहे आणि चेंडू खूप छान असं टाकला गेला आहे कॅप्टनने आणि 1 रन कंप्लीट झालाय. तर स्कोर 36 वर आहे आणि लास्टचे 2 बॉल उरलेले आहेत आणि गोलंदाज तयार. हा बॉल टाकलाय आणि हा स्क्वेअर कटला. खूप छान क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतं. 1 रन पूर्ण झालेला आहे. कॅच ड्रॉप केलाय. 47 आणि हा शेवटचा 37 आणि हा शेवटचा बॉल आता कॅप्टन टाकणार आहेत आणि हा बॉल टाकलाय आणि हा स्ट्रेट शॉट आणि बाउंड्रीच्या बाहेर षटकार मारलेला आहे. हा तर या ओव्हरमध्ये टोटल 43 हा स्कोर झालेला आहे अर्चना वॉरियर्स यांचा. तर आपण बघू शकतो की अर्चना वॉरियर्स यांचा बॅटिंगच्या हिशोबाने खूप चांगला खेळतात पण त्यांचं फील्डिंग आणि बॉलिंग कसं असेल ते आपण पुढे बघूया. तर गोलंदाजी करण्यासाठी केया वॉरियर्स यांच्याकडनं निहारिका पाटील यांचं पिचवर आगमन झालेलं आहे आणि त्या बॉल फेकण्यासाठी तयार. तर बघूया काय होतं. आपण फलंदाजीसाठी पुन्हा सोनाली शिंगे ह्या कदाचित नाही आहेत आणि आता
तर अर्चना वॉरियर्स यांच्याकडनं स्ट्राईक बॅटिंगसाठी खुशी या पिचवर आलेल्या आहेत आणि सोनाली शिंगे यासुद्धा सज्ज झालेल्या आहेत खेळण्यासाठी आत्ता आणि निहारिका यांचा फर्स्ट बॉल टाकण्यासाठी त्या रेडी आहेत. तर बघूया पहिला बॉल कसा जातो. खुशीचा आपण गेल्या सामन्यात बघितला तर परफॉर्मन्स खूप छान होता, तर तो ह्या मॅचमध्ये कसा राहील. आणि हा शॉट खूप छान होता पण क्षेत्ररक्षणही तितकेच सुरेख असल्यामुळे तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला नाही आणि आपले 2 रन कंप्लीट झालेत. तर स्कोर 45 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि केया वॉरियर्स अर्चना वॉरियर्स दोन्ही वॉरियर्स आणि हा बॉल बाहेर बाउंड्रीचा. हा खूप छान षटकार असा मारलेला आहे. तर या मॅचमध्ये आपण पाहू शकतो फलंदाजी ही खूप तीव्र आणि वेगवान आहे आणि बाउंड्रीच्या बाहेरच जाते, पण निहारिका या सुद्धा तितक्याच स्ट्रॉंग आहेत आणि हा बॉल सुद्धा बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. तीन चौकार 3000 रुपये, 3 षटकार लगातार 3000 रुपये. एक झाला. एकच झालाय. एक चौकार 1 षटकार झाला. लागोपाठ 3 षटकार. नाही बघा, 1 षटकार 1 चौकार आणि 1 षटकार. लागोपाठ 3 षटकार. चांगला चेंडू आहे. पॅडवर चेंडू आढळतोय. एक चिकित सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 62 धावा. आणि हा ही आडव्या बॅटेचा उभ्या आणि कॅच हे खूप छान होता आणि कॅच आउट केलं गेलंय आणि आपण त्यांच्या नृत्यातून त्यांचं हॅपीनेस हे बघू शकतो. सेलिब्रिटी झाली. महक सेलिब्रिटी झाली. पक्याने तिच्या केसाला मगाशी हात लावला ना, तिथे काहीतरी प्रकारे पक्याने काहीतरी केलं, त्याच्यामुळे तो कॅच पकडला. पक्या तू नक्की तिला काय दिला हातामध्ये? तिच्या च्युइंगम दिला नाही ना पक्या? माही न्यू बॅटर माही येते मैदानात खेळण्यासाठी. जयश्री कोण आहे बॉलर? कॅच कोणी घेतला? मनीषा शिंगे. काय सांगितलं बॉलरला? काय सांगितलं तू? असं का? चांगला चेंडू आहे. हा चेंडू मात्र वाईटचा इशारा. बऱ्याच वेळानंतर मात्र हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. माहीने षटकार मारला तर गणेश पटेल यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. माहीसाठी ती ऑफर आहे. षटकार मारा 1000 रुपये तुम्हाला दिले जातील. घरचा पैसा घरी नाही ना? फुल ऑफ लेंथ आडव्या बॅटने गॅप शोधलाय. गॅप मधून चेंडू फरार. 6 षटकार 6. थँक्यू. हे असं वाटतं कॅशोवाला कुठेतरी पळून गेला आणि बँड कुठणारे कुठतात. धावा झालेल्या आहेत त्या 69. नोचा इशारा पंचांचा. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला फील्ड केला गेला चेंडूला. मात्र हा नो चेंडू असेल म्हणजेच या मिळतील त्या 2 धावा. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजे तुम्हाला पूर्ण खुळून खेळण्याची संधी. पूर्ण लायसन तुम्हाला प्राप्त झाले. विकेट तुमची पडू शकणार नाही आहे.
फुलटॉस आहे, फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळते. अगदी डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. धावा झालेल्या आहेत त्या. स्कोर किती? 78 की 75? 75. नो चेंडू. लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव. पुन्हा एकदा नो चेंडू म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. इथे देखील 2 धावा. धावा संख्या 57. 70 धावा. 77 धावा झाल्यात. 77 धावा ह्या पूर्ण झाल्या आहेत. काय झालं? ओके चालेल. त्याच्या आतमध्ये उभं राहून टाकलं तरी चालेल. तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभी राहून टाकलं तर चालेल. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा मिस फील्ड आणि हा एक चौकार. 4. तर 1 धाव घेतलेली आणि स्कोर आता 82 वर आलेला आहे. 83 वर आता स्कोर आलेला आहे. खुशी अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाला आहे. खुशी यांचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. हाफ सेंचुरीज पूर्ण केले खुशीनं. बॅट वर कर एकदा. क्या वाद आहे. नो चेंडू 50 धावा वैयक्तिक खेळी आणि टीमची धावसंख्या झाली आहे 84. ती म्हणजेच 85 धावा. पहा सूर्यदेवताची देखील कृपा आहे. आज या मुली मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्या ठिकाणी सूर्यदेवता देखील नाही आहे. ऊन तापली नाही आहे. याचं देखील कारण आहे. कारण प्रत्येक मुलगी स्वतःला सांभाळत असते, उन्हापासून लपवत असते. उन्हाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडू नये, सावळं पण येऊ नये म्हणून. त्यासाठी मात्र तो प्रयत्न असतो. तो आज या क्रिकेटच्या मधून एक दिवस जरी या उन्हामध्ये खेळल्यानं चेहरा काळा पडतो. त्याच्यामुळे आज सूर्याने देखील आशीर्वाद दिला आहे की मुलींना तुम्ही खेळा. तुमच्या मी नक्कीच शरीराची काळजी घेण्यासाठी मी वर आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे फळकावर ती म्हणजेच 87. 87. लॉस ऑफ 1 विकेट की एकही विकेट नाही. मध्ये एकही विकेट पडली नाही आतापर्यंत. 88 धावा. ताळमेळ नव्हता, कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. खुशी या ठिकाणी आउट होते. खुशी बॅक टू द पॅव्हलियन. आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे देविका शिंगे. छोटा पॅकेज बडा धमाका हा पाहायला मिळेल का? जरी उंची छोटी असली. बॅट वजन आहे का बेबी तुला? बॅट वजन नाहीत ना? देविका शिंगे किती बॉल आहेत? बॉल किती आहेत? किती 6 ओव्हर झाल्या की 5 ओव्हर झाल्या? सर सर अंपायर या ओव्हरचे फक्त 5 बॉल घ्या. मागच्या ओव्हरमध्ये 1 चेंडू एक्स्ट्रा गेला आहे. आता काही करू शकत नाही. 1 चेंडू कमी घ्या या ओव्हरमधील. नो बॉल आणि इथे मिसफील्ड. इथे मिसफील्ड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावा मिळतील त्या 4 प्लस 9 5. नाही नो बॉल असतो पण अंडरमध्ये डेड बॉल कुठे असतो? डेड बॉल करता? ओके चालेल. डेड बॉल. ही धाव नाही आहेत. ही एकही धाव नाही आहे. डेड बॉल आहे. आणि हा मिड विकेट वरती बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि धावाही घेतलेल्या आहेत.
तर श्वेता यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजी होईल. आणि आपण क्षेत्ररक्षण मध्ये इथे गच्ची होताना दिसतेय आणि हे आउट केलेलं आहे. रन आउट नाही, आउट नाही झालेलं आहे अजून. पंचांचा इशारा आलेला नाहीये म्हणून अजून एक धाव घेऊ शकतो. 3 रन पूर्ण केलेले आहेत. स्ट्राइक वर देविका शिंगे या सज्ज झालेल्या आहेत आणि हा बॉल चांगला बॉल टाकला गेला होता गोलंदाजाने. तर बघूया गोलंदाज पुढे तितकाच चांगला परफॉर्मन्स ठेवतो का. आणि हे अंतिम षटक आहे आणि हाही तितकाच चांगला बॉल होता. आपण पाहू शकतो की केया वॉरियर्सचं बॉलिंग खूप छान आहे इथे. आणि हा परत एक बॉल टाकलेला आहे आणि हा हवेत गेलेला आहे आणि 1 रन कंप्लीट झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा गच्ची दिसते आणि दुसरा रन ही कंप्लीट झालेला आहे. तर तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 रन पूर्ण झालेत. आणि नो बॉलचाही 1 लागेल म्हणून आपण 4 रन्स इथे धरलेले आहेत. चौकासारखं आपण याला गृहीत धरू शकतो. तर दोन धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपण ओव्हर ही संपलेली आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6 आणि स्कोर आहे 98. या इनिंगचा खेळ तसाच संपलेला आहे आणि आपण 98 धावा झालेल्या आहेत आणि 99 धावा विजयांसाठी. आणि अजून एक झाली तर सेंचुरी सुद्धा कंप्लीट होऊ शकते. तर केया वॉरियर्स साठी 99 चा टार्गेट आता ठेवलेला आहे. बघूया ते कसं खेळतात. चला मौलिक 11 टीम कॅप्टन आणि चिराग 11 टीम कॅप्टन. मौलिक 11 टीम कॅप्टन आणि चिराग 11 टीम कॅप्टन. कैमरामैन आप कैमरा सब जगह पे घुमाओ, सब जगह. वो लेडीज़ उधर बैठे, हमारा स्टेज है, पब्लिक को दिखना चाहिए कितने मेंबर्स है यहाँ पे. केया वॉरियर्स, अर्चना वॉरियर्स तब्बल आपण पाहिलं 98 धावा या पळकावर लावल्या गेलेल्या आहेत. 99 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं आहे. ते म्हणजेच केया वॉरियर्स या टीमच्या चांगले बॅटिंग आपण पाहिलं. अर्चना वॉरियर्स या टीमकडून आपण जर पाहिलं तर मी खुशी यांचं नक्कीच आवर्जून नाव घेईल. 50च्या पलीकडे त्यांनी धावा उभारल्या आपल्या टीमसाठी. वैयक्तिक खेळी 2 अर्धशतकं आपण खेळी पाहिली या स्पर्धेमध्ये. सलग दुसऱ्या मॅचमध्ये आपण या खेळी पाहिले आहे. चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघ जिंकलेले संघ आहेत, मौलिक 11 आणि चिराग 11. आणि ह्या टीमला आता या मॅचच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर हिनल इथून या दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल तो मात्र ह्या मॅचमध्ये, ह्या सुरू असलेल्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्या संघासोबत ज्या पराभूत होणाऱ्या संघाला खेळावं लागणार आहे. अशा प्रकारची लीग सिस्टम असेल. चला भगवानजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांना देखील विनंती करतोय. भगवंतांच्या सौभाग्यवती बायको, भगवंतांच्या बायको या खाली आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. दोन्ही विजेते संघ आहेत मौलिक आणि चिराग. या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील आणि त्यांचे सौभाग्यवती आहेत. नवघरच्या सुकन्या आहेत त्या आणि त्यांच्याच शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. कॅमेरा आहेत त्या दिशेने उभे राहा. हो हो किती वाजले? चला आपण नाणेफेक त्या ठिकाणी करून घेऊया.
ही लिंक नंदू, ही लिंक आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेवर पण टाक. 40+ क्रिकेटची आपली संस्था आहे. यस गण्या, टाकले का? ओके गण्या, थँक्यू. तिथे लिही गण्या, त्या लिंक खाली लिही की महिलांची मॅच चालू आहे. मी करतो, मी मेसेज करतो. कॉइन स्विन झाला, भगवंतांच्या शुभ असते. कॉइन स्विन झाला, टॉस स्विन. कोण जिंकलं? मौलिक 11 टीम नाणेफेक जिंकते. आपला निर्णय कळवायचा आहे. मौलिक 11 वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट. निर्णय घेतला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते म्हणजे चिराग वॉरियर्स या टीमला. ही मॅच संपल्यानंतर जेवण सुरू करणार आहोत आम्ही. ही मॅच संपल्यानंतर लगेच जेवण सुरू करणार आहोत. 98 धावा पूर्ण केल्या आहेत के या वॉरियर्स या टीमनं. अर्चना वॉरियर्स या टीमनं 98 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 99 धावा के या वॉरियर्स या टीमला कराव्या लागणार आहेत. मला वाटतं अर्चनाताईंनी मगाशी पारितोषिक लावलं होतं. अर्धशतक जो कुठला खेळाडू पूर्ण करेल त्याला 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. तर तिथे मात्र मला वाटते खुशी याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. ते 500 रुपयाचे हकदार ठरले आहेत त्या पारितोषिकाचे. आता मात्र शेअर मार्केट थोडंसं वाढलं जातं. आता जो कुठला खेळाडू 50 धावा पूर्ण करेल त्या खेळाडूला दिले जातील 1000 रुपये. माननीय माजी नगरसेविका अर्चनाताई मणेरा यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. कोणाला बाहेर काढू? 40+ खेळाडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर उभे आहेत. मागच्यानं दिसत नाही नंदूभाऊ, तुमच्यावर ऑब्जेक्शन आले. मागच्यानं दिसत नाही मॅच. तानाजी पाटील, मेघनाथ गोंदले मागे जा. मागच्यानं मॅच दिसत नाही आहे. प्रेक्षक नाराज आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पहिला चेंडू येतोय त्यामध्ये डॉट. आत्मविश्वास वाढवणारा हा पहिला चेंडू टीम कॅप्टन मात्र त्या ठिकाणी हाताळला. गुड बॉल, शॉर्ट बॉल. बॅटचा टो लागतोय, एज लागते बॅटची. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. फ्लँक स्लिप रिझनमध्ये फिल्डर तिथे आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली. फाउंडेशनला खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी के या वॉरियर्स या टीमचं 1 या धावेनं. हा शॉर्ट बॉल टाकलेला आहे टीम कॅप्टननी स्क्वेअर लेगला आणि धाव संख्या आहे अजूनही 2. आणि दुसरा बॉल टाकण्यासाठी सोनाली सिंगे सज्ज आहेत आणि गोलंदाजांनी हा बॉल टाकला. हा खूप वेगवान चेंडू होता आणि पुन्हा एकदा आता टाकतील. तर पुन्हा एकदा बॉल टाकलेला आहे आणि हा हवेत गेलेला आहे पण जवळच पडल्यामुळे 1 रन पूर्ण झालाय आणि क्षेत्ररक्षण चुकल्यामुळे समीक्षा यांचा शानदार असा चौका आपण अगोदर बघितलेला होता आणि पुन्हा बॉल त्यांनी टाकलेला आहे आणि 1 रन धाव पूर्ण झालेली आहे आणि क्षेत्ररक्षण हलू असल्यामुळे अजून एका धावाची शक्यता आणि 2 रन कंप्लीट झालेले आहेत. तर आता समीक्षा सिंगे पुन्हा स्ट्राईकला आहेत आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे 8 रन्सवरती. हा खूप वेगवान असा सामना आपल्याला बघायला भेटतोय आणि आता नवीन बॉलरसाठी येते माही पाटील. तर माही पाटील बॉल टाकायला सज्ज झालेले आहेत पिचवर आणि त्यांनी हा बॉल आता टाकला आणि हा हवेत गेलेला बाउंड्रीच्या बाहेर नाही पण क्षेत्ररक्षण चांगलं असल्यामुळे बॉल कॅच करून पुन्हा आपल्याला येतोय. 9 रन झालेले आहेत आणि पुन्हा बॉल टाकायला माही पाटील सज्ज आहेत आणि त्यांनी बॉल टाकलाय. हा स्क्वेअर कटला मागे बॅकवर्डला गेले. 1 रन अजून पूर्ण झालेला आहे. दुसरा रन सुद्धा घेतलेला आहे. तिसरा रनची शक्यता नाही. 2 रन पूर्ण झालेले आहेत. तर आपण पाहू शकतो की आता
या स्ट्रोक मध्ये 2 रन कंप्लीट केलेले आहेत आणि पुन्हा माही यांनी नो बॉल आहे. आणि हा बॉल मिड विकेटला जाऊन क्षेत्ररक्षण त्यांनी थ्रो धरलेला आहे. हा कॅच आउट केलेला आहे आणि हा गुड कॅच आपण पाहू शकतो अर्चना शिंगे, सोनाली शिंगे यांचे. काय कॅच पकडला, जसा काय वर्ल्ड कप पकडला, लगेच डान्स आला, खूप सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या कॅप्टननं चॅलेंज केलं होतं की आम्हीच जिंकणार, आत्मविश्वास दाखवला होता कॅप्टननं. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. इथून स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तो म्हणजेच केया वॉरियर्स या टीमला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महक मनेरा फुल ऑफ लाईन चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल, शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं पण झालं नाहीये. चौकार 4. थँक्यू. क्षेत्ररक्षण हे कमी पडतं तेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा थँक्यू. स्ट्राईकवर समीक्षा पाटील यांनी हा बॉल स्क्वेअर कटला मारलेला आहे आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाची शक्यता आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. महकसाठी सुवर्ण संधी आहे. महकच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. महक आणखीन एक चौकार जर आला तर नक्कीच ज्ञानेश्वर डाकी यांच्याकडून तुला 3000 रुपये दिले जातील. आणि हा बॉल असा हवेत काव कॉर्नर पर्यंत आला आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये कच्ची झाली तरीही हा चांगला थ्रो होता. आता जर महकने चौकार मारला तर तिला 3000 रुपयाचे पारितोषिक प्रदान केले जाईल आणि एक कॅच आउट. थँक्यू. महकचं भाग्य कदाचित भाग्यश्री पाटीलच्या हातामध्ये होतं. तिने म्हटलं त्याच्यामुळे भाग्यश्रीने म्हटलं बस झालं महक 2 चौकार मारलेस, चलो अभी चलते बनो. न्यू बॅटर कोण आलंय? जयश्री म्हात्रे नवीन खेळाडू येत आहेत. जयश्री म्हात्रे यांची गोलंदाजी आपण अगोदर पाहिली होती, तितकीच सुरेख त्यांची फलंदाजी असेल अशी आमची अपेक्षा आहे. तर बघूया पुढची मॅच. आणि गोलंदाज सज्ज आहे. देविका शिंगे यांचा बॉल टाकण्यासाठी त्या सज्ज आहेत आणि हा बॉल टाकलाय. हा खूप चांगला गोलंदाजी आपल्याला बघायला दिसतीये. आणि हा बॉल स्ट्रेट असा गेलेला आहे, बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि बाउंड्रीच्या बाहेर असा चौका मारलेला आहे त्यांनी. तर 1 बॉल बाकी आहे आणि हा लास्टचा बॉल टाकायला देविका सज्ज आणि जयश्री पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा चौक्याची अपेक्षा आणि त्यांनी हा बॉल मारलाय, हवेत गेलेला आहे आणि कॅच नाही झाला.
म्हणून 4 धावा पूर्ण झाल्या. या ओव्हरची समाप्ती, तिसऱ्या ओव्हरची समाप्ती 32 या स्कोअरवर आता होती. तर 18 बॉलमध्ये 67 रन्स घेण्याचं टार्गेट आहे आणि त्याचं पाठलाग आता करायचं आहे. बघूया ते कसं खेळतात. आणि ही गोलंदाजी आपल्याला सुरेखशी अशी पाहायला भेटते. रिक्वायर्ड रन रेट आहे 20च्या घरामध्ये. नो बॉल गेलेला आहे, पाय लागलेला होता म्हणून. आणि हा स्क्वेअर कटला बॉल गेलेला आहे. खूप छान फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते, क्षेत्ररक्षण. तर भाग्यश्री पाटील यांचा पुढचा बॉल आत्ताच येईल. हॅट्रिकची चान्स आहे आणि हा एक क्लीन चला बागिनींनो जागे व्हा, जोर लावा, जोर जरा. धावा भरपूर करायची आहेत. डोंगर समोर आहे धावांचा. षटकार चौकार माराल तरच तुम्ही जिंकाल, नाहीतर पराभवाच्या छायेत जावं लागेल. व्हाईट बॉल. पंचांकडून या ठिकाणी अवंतर चेंडू हा घोषित केला जातोय. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोअरबोर्ड मध्ये. धावा झाल्या आहेत त्या 35 धावा. चांगला फटका स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. येईपर्यंत डेंजर झोन मध्ये बॅटर होता. काही आवश्यकता नव्हती चेंडू हिट करण्याची. त्या ठिकाणी चेंडू लावला जरी असता भाग्यश्रीनं तरी देखील ही विकेट मिळू शकली असती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधील. या मॅच नंतर जेवण सुरू होणार आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेला. डीप लॉंग ऑनला सो द कॅप्टन कमी पडले गेले. चौका मारला गेलाय क्षेत्ररक्षण कमी पडल्यामुळे. त्या म्हणतायत मी महिला आहे, वाघवेळची वाघीण आहे, वाकणार नाहीये. चौकार गेला तरी चालेल, त्याच्यामुळे वाकणार नाही मी. हा शेवटचा बॉल टाकला गेला आणि हा स्ट्रेट बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि क्षेत्ररक्षणामुळे थांबलेला आहे आणि एकही रन नाही घेतला. तर ओव्हर चेंज होती आता. 4 ओव्हरमध्ये 42 रन्स हे के वॉरियर्स यांनी नाही सॉरी 12 बॉलमध्ये 57 रन्स ची आवश्यकता आहे आणि ते टार्गेट त्यांना आता चेस करायचं आहे. जिंकण्यासाठी आता रिक्वायर्ड रन रेट आहे 28. तर प्रत्येक ओव्हरमध्ये 20 ते 25 रन काढावे लागतील जर त्यांना टार्गेट मीट करायचं असेल. तर हा खरंच खूप कठीणच असा टार्गेट ठेवलेला आहे की या वॉरियर्स यांच्यासाठी. बघूया ते मीट करू शकतात का. तर पहिला बॉल टाकायला गोलंदाज सज्ज आणि हा बॉल टाकलाय. स्ट्रेट स्ट्रोक असा गेलेला आहे आणि हा फिल्डिंग ही खूप छान आपल्याला बघायला भेटली. आणि त्याच्यात पण धावा आता करू शकतात आणि 1 धाव पूर्ण झालेले, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. फिल्डिंग चांगली असली तरी थ्रो तेवढा चांगला नव्हता, त्यामुळे धावा जास्त दिला गेला. तर बघूया पुढे कसा टाकतात.
तर स्कोर 44 वर आलेला आहे. 55 अजून हवे टार्गेट मीट करण्यासाठी. आणि गोलंदाजाने बॉल टाकलाय आणि हा परत स्ट्रेट शॉट पुढे आणि हा कॅच ठरलेला आहे आणि एकही रन मिळालेला नाहीये. तर आपण पाहू शकतो की मॅच सध्या खूप संयमाने किंवा धीमी गतीने चाललेला आहे. तर थोडा वाढवावा लागेल जर टार्गेट मीट करायचं असेल तर. आणि हा पुन्हा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय. छानपैकी झालेला आहे म्हणून धावा तितक्या घेतल्या नाहीये. तर पुढचा बॉल टाकलाय आणि हा बॉल दांडी गुल केलेली आहे आणि स्टंप आउट केलाय. खूप चांगलं गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली इथे. निहारिका पाटील यांच्याकडनं, अमिषा पाटील यांच्याकडनं, अर्चना वॉरियर्स यांच्या संघातल्या खेळाडू. अमिषा पाटील म्हणजे प्रकाश पाटील यांची कन्या आहे का? यस. षटकार मला तर ओम साई गन्ना सप्लायरचे प्रोप्रायटर प्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. 1000 रुपये का? 5000 नक्की सांग. 500 देईल काय? मॅच ऑन. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला जातोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मिसफील्ड झाली भाग्यश्री ताईंकडून. थ्रो योग्य तो पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. धावांचं लक्ष मोठं आहे. 98 धावा या तुम्हाला करायचे, 99 धावा या तुम्हाला करायच्या आहेत आणि मला वाटते अंतिम षटक असेल हे. आणि तसं पाहायचं गेलं तर विजयाच्या पूर्णतः उंबरठ्यावर आहे अर्चना वॉरियर्सचा संघ. मागच्या मॅचेसमध्ये नक्कीच पहिली मॅच अर्चना वॉरियर्स संघ चिराग 11 या टीम समोर खेळला असताना मात्र अर्चना वॉरियर्स या टीमला पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं. म्हणतात ना की आमचे साधे समालोचक आज NXT लाईव्ह हे चॅनल जे आहे शहजादचं चॅनल आहे, त्याचं एक वाक्य मला अजूनही लक्षात आहे की बदाम खाने से अक्कल नहीं आती, अक्कल आती ठोकर खाने से. हा शेजारचा फेमस डायलॉग आहे. या अर्चना वॉरियर्स या टीमनं एक पराभवाचा मी म्हणेल चटका सोसला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं त्यांना कळलं की आमचा पराभव कशामुळे झाला आणि इथे मात्र हा विजय अर्चना वॉरियर्स या टीमचा. फुल ऑफ लाईन मिस्टन स्टोक आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे मिळेल. पूर्णतः पराभवाच्या छायेत या ठिकाणी जातोय की या वॉरियर्सचा संघ. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल. क्लिंग बॉल. नो बॉल आहे. नशिबाची साथ या मुलीच्या बाजूनं. तर पुढचा बॉल हा फ्री हिट दिला जाईल आणि गोलंदाज उज्ज्वला. तिचं काय मत होतं माहित आहे ना? ती सांगते पंचांना अंपायरला ती सांगते मला आऊट देऊ नको, थांब मला खेळायचं अजून. तर पुढचा बॉल टाकण्यासाठी उज्ज्वला ओळेकर या सज्ज आणि हा बॉल टाकलाय. बॉल हवेत गेलेला आहे आणि कॅच धरलेली. तर झेल आपल्याला असा चांगलासा बघायला मिळाला. आणि लास्ट बॉल या ओव्हरचा, शेवटच्या ओव्हरचा लास्ट बॉल टाकायला आता गोलंदाज सज्ज होईल. स्वतःला दुखापत करून घेऊ नका इतकंच सांगेल. हो, चांगला चेंडू, अंतिम चेंडू आणि चांगल्या रीतीने तो चेंडू हाताळला जात आहे. अभिनंदन. मॅच संपली, अजून खेळायचं तुम्हाला? अरे काय रे, चला बजाव. अभिनंदन अर्चना वॉरियर्स.